आदिशक्ती मुक्ताबाई पवनपुत्र हनुमान की स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की नमः पार्वती पते हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव पंढरीनाथ भगवान की जय. आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा. आम्ही बाकी अख्खं कीर्तन गुत घेतो, फक्त जय म्हणू लागा. नम पार्वती पते हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज की स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की पवनपुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की. असं कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडे. जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेच्या चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठ. अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबुज तेजस्फुटक प्रदेशम विधींद्रादि देव सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञान देवम. कीर्तनाची गोडी प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला हा अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठी भूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबांचा चरणाचा मातृत्वाची विशेष व्याख्या सांगणारा आई या शब्दाचा स्वभाव सांगून मातृत्वाच्या स्वभावाची चिकित्सक मीमांसा मांडणारा संत तुकोबांच्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वारकरी संप्रदायामध्ये विशेष मान्यता असणारा हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. हा महाराष्ट्र चौघाच्या ताकदीने उभा राहतो. एक आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शिवबा. पण या चार मजबूत खांबानं सुद्धा मातृत्वाचं महत्त्व मान्य केलेलं आहे. आई या शब्दाची किंमत, माता या शब्दाची व्याप्ती जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही.
मातृत्व जेव्हा हरपतं त्या दिवशी आई नावाचा विचार कळतो, आई नावाची भावना कळते, आई नावाचं मांगल्य कळतं, आई नावाचं अस्तित्व कळतं. आणि म्हणून संपूर्ण दुःखांकित असणारा आमचा हा डिकले परिवार, वैकुंठवासी सौभाग्यवती सिंधुबाईंचं आमच्यातनं जाणं झालं आणि उभा परिवार दुःख सागरात बुडाला. गेलेल्या माणसाचे सगळे नातेवाईक रडतात. त्यामध्ये लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आले. या घराचं गोकुळ केलं, नंदनवन केलं. आमच्या धोंडीराम दादांच्या आयुष्यामध्ये अत्यंत मोठ्या ताकदीची साथ आईने दिलेली आहे. 3 दुःख कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आई किंवा बाप मरू नये, तरुण वयात जोडीदार मरू नये आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी जाऊ नये. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते, आता तर कुठं सुख उमऱ्यातनं हात आलं. आणि तोपर्यंत आईसाहेब निघून गेल्या. मग आईंचा सगळा परिवार, ज्यामध्ये आमचे धोंडीराम भाऊ, श्रद्धेय आदरणीय मच्छिंद्र दादा, त्याचबरोबर 5ही कन्या, आदरणीय शिलाबाई असतील, श्रद्धेय मंगलताई आहेत, कुसुमताई आहेत, आमच्या भारतीताई आहेत, वनिताताई आहेत. या 5ही कन्या, मच्छिंद्र दादा नावाचे एक चिरंजीव आहेत. आमचा श्रेयश आणि हा नातू आहे. अगदी त्याचंही आजीवरती खूप प्रेम होतं. आदित्य दादा आवारेंचं सुंदर नियोजन आहे. माझ्या आजीच्या पुण्यस्मरणाला मला कुठेही कमी पडायचं नाही, आमच्या कुटुंबाला कुठेही कमी पडायचं नाही. आमची आजी जिथं कुठं असेल तिथून आम्हाला डोळे भरून पाहत असेल, ही भावना आहे. कधीही सासूकडं सासू म्हणून न पाहता केवळ आई म्हणून पाहत आले आमच्या वंदनाताई. असा सगळा गच्च भरलेला परिवार आहे. पण आईसाहेब निघून गेल्या आणि हे दुःख न पचणारं, न सहन होणारं आहे. आजच्या कीर्तनाला सगळीच श्रेष्ठातली श्रेष्ठोत्तम माणसं इथं उभा राहिलेले आहेत. यानंतर संप्रदाय असतो का असं जर विचारलं तर कदाचित समोर बसणारे काही जण नकारार्थी माना हलवतील. याही पुढे जाऊन सांगेन, सध्या वारकरी संप्रदायाची श्रीमंती कुठं आहे असं जर कोणी विचारलं तर माणसं उत्तर देतील, नाशिक जिल्ह्यातल्या या सिद्धपिंपरी गावात डिकले परिवाराच्या विनंतीला मान देऊन जनार्दन स्वामींच्या आश्रमासमोर आहे. ही संप्रदायातली श्रीमंती आज डिकले परिवारानं आमच्या आदित्य दादानं गोळा केलेलं आहे. हे सगळं जिथल्या तिथं आहे. आई जिथं कुठं असेल तिथून आम्हाला पाहत असेल यात शंका नाही. आई जर स्वर्गात असेल तर स्वर्गातले 33 कोटी देव सुद्धा आजचं कीर्तन टक लावून पाहत असतील. श्रीमंत बापाच्या एकुलत्या एका पोरीचं लग्न असावं आणि त्यानं जसं मागं पुढं पाहू नये ना, तसा हा ढेकले परिवार कुठेही कमी पडला नाही. मग अशा आम्ही अमरभाऊंच्या घरी गेलो होतो. आमचा चांगला पाहुणचार अमरभाऊंनी केलेला आहे. त्यांनी मला सांगत होते, महाराज लई शून्यातनं विश्व तयार केले व या कुटुंबानं. आमच्या मच्छिंद्र दादानं, त्यांच्या सगळ्या परिवारानं खूप ताकदीनं परपंच केला आहे. आई नावाचं अस्तित्व घरामध्ये होतं, 5 लेकींचा आधार होता. आणि हे खरंच आहे. तुम्ही कल्पना करा, आई जिवंत असावी, तुम्ही माहेरला जाता, कोपऱ्यात पडलेली आई असते, डॉक्टरनं गॅरंटी सोडलेली असते, सांगितलेलं राहत आता 4 दिवसाच्या वरती गॅरंटी नाही, खाटेवर झोपलेली आई. भावाचा फोन जातो बहिणीला, दीदी काय रे दादा माहेराला ये. कशाला रे? आईनं अन्न पाणी सोडलं, बोलायची बंद झाली. अगं डोळ्यानं तरी पाहून घे. गेली की परत काही पाहायला मिळायचं नाही. ये पटकन. ते हातातलं काम बाजूला टाकते, एसटीला हात करून गावाला येते, माहेरच्या स्टँडवरती उतरते, भावाचं लेकरू आत्याला न्यायला येतं, गाडीवरती बसते, दारात येते, अंगणात उभी राहते. डबडबलेले डोळे असतात, हृदय भरून आलेलं असतं. आईचं वय झालंय आणि आज मला कळतंय डॉक्टरनं गॅरंटी सोडली. दारात उभा राहते. येतानाच तिनं नातवाला विचारलेलं असतं, आजी बोलत नाही का रे? नाही बोलत. आजी बाहेर येत नाही का रे? अगं आजीला चालता येत नाही आत्या. पार्किंग मध्ये मोटरसायकल लावतो भावाचं पोरग आणि ही अंगणात उभा राहते. नातू गाडीचं स्टँड लावून पटकन पोर्च मध्ये येतो, हाक मारतो, आजे आत्या आली बघ, आत्या आली. 4 दिवसाची न उठलेली म्हातारी, पण कुठून बळ येतं कुणास ठाऊक आईमध्ये. काठी टेकत अंगणात येते, पोर्च मध्ये येते. रिकाम्या हाताने येत नाही माय. भाकरीचे 2 तुकडे आणल, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकल, कडा बोट मोडल, तोंडावरनं हात फिरवल, डोक्यावरनं हात फिरवल. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, इकडं आण पिशवी. आई अगं तुला वज होईल, अगं इकडं आण. एका हातात पिशवी, एका हातात काठी, आणि काठी टेकत घरात जाईल.
पहिल्यांदा सुनबाईकडे जाते. सुनबाई, काय आत्या, दिदी आली ग. मग मी काय करू? तायडीला चांगलं चुंगलं करून खायला घाल. आत्याबाई, आम्हाला कळतं. अगं आवाज नको ग वाढू, लय काम असतं माझ्या तायडीला. आई मेल्यानंतर परत माहेरात अंगावरून तुकडा कोणी टाकत नाही. माय गेल्यावर परत माहेरात लेकीची दृष्ट कोणी काढत नाही. मुळात माहेराची साधी सोपी सरळ सगळ्यात मोठी व्याख्या अशी आहे. माझ्या ताईनो, बहिणीनो, माझ्या दिदीनो, सगळ्यात सोपी व्याख्या पाठ करून जा. आज आले डोळ्यात पाण्यात. ऐका, सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं, त्याचं नाव माहेर आहे. माझं बोलणं पुन्हा ऐका. माहेर कशाला म्हणतात, सासर कशाला म्हणतात, आज कळेल तुम्हाला. किती प्रेम करू देत सासूनं, आई ती आई राहते, सासू ती सासू राहते. एकीला अगं आई म्हणायचं असतं आणि एकीला अहो आई म्हणायचं असतं. जिथं अगं असतं ना तिथं प्रेम असतं. ते प्रेम वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात फक्त फोटोत पाहावं लागते. जिथं अगं असतं तिथं जवळीक असते, जिथं अहो असतो तिथं दुरावा राहतो. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना, त्याचं नाव सासर आहे. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य ही काबाड कष्टात घालवते, कधी तक्रार करत नाही. लेकरू 100 वेळेला आजारी पडू दे, लेकरू 1000 वेळेला आजारी पडू दे. मी पुन्हा सांगेन संजय महाराज, शिवराम दादा, मला पुन्हा बोलायचं आहे. आपण लोकाला रोज आई सांगतो, पण आई आपण कळवून घेतली पाहिजे, आई आपण समजून घेतली पाहिजे. कल्पेजी, आपल्या आजारी पडण्याचं आईला कधी नाटक वाटत नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला ताप येऊ द्या, आपल्याला सर्दी येऊ द्या, कदाचित शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपलं दुखणं, आपलं आजारपण नाटक वाटेल. आईला किती वेळा तुम्ही आजारी पडा, तिला आपलं आजारपण नाटक कधी वाटलं नाही. मी पुढं सांगेन, तुटलेल्या शर्टाचं बटन जोडण्यापासून लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करते ना, ती आई आहे. कधी थकत नाही, कधी थांबत नाही, जीवनच लेकरा करता समर्पित करते. हो, एक मातेची याची मातेची याची आत्माई म्हणजे ईश्वर आहे. जगाच्या बापाला सुद्धा माय मिळत नाही. भगवान गोपाल कृष्ण लहान होते, गोकुळ सोडलं, मथुरेत गेले आणि पहिल्यांदा ताटात लोणी वाढलं. देवाचे डोळे डबडबले, भरून आले डोळे. कृष्णा, जगाचे बाप आहात, जगाचे मालक आहात, का रडता? त्यानं उत्तर द्यावं, लोण्याकडे पाहिलं, आईची आठवण येते. आज आमच्या मच्छिंद्र दादाला, शिलाताईंना, भारतीताईंना, वनिताताईला, कुसुमताईला आज आईची आठवण येत असं. चुलीवर भाजलेली भाकरी पाहिली की आई दिसते, दारात टाकलेला सडा पाहिला, नातींना आजी दिसते, तिथं काढलेली उमऱ्यावरची रांगोळी पाहिली, माय दिसते, जपाच्या माळेमध्ये आई दिसते, देवाऱ्यात पाहिलं तर तेवत असणाऱ्या पंक्तीमध्ये माय दिसते.
आता कुठं शोधावे असा प्रश्न पडतो. आपल्या लंगडत चालण्याचा राग जगाला येतो. आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक आईला वाटतं. आपल्या बोबड्या बोलण्याचा तिटकारा जगाला आहे. आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक फक्त आईला आहे. स्वतः माऊलीनं सांगा ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चूज करून माहुले रिघे जवळी घेता जबडी घेता सिन गेला सिन गेला सिन गेला देह विसरे आपुला. स्वामी विवेकानंद 13 वर्षानं माघारी आले होते. गाव एकत्र आले. सगळं गाव हार तुरे फेटे घेऊन आले. बैलगाडीचा जमाना आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा गर्दी आहे. कोणीतरी धावत धावत आलं त्या गर्दीतनं. स्वामी तुमची माय पलीकडे वाट पाहते हो. स्वामी विवेकानंदांनी रथातून खाली उडी मारली. भगवी वस्त्र धारण केलेला धावत धावत जात आहे. आईच्या एका हातामध्ये आरतीचं ताट आहे, एका हातामध्ये हार आहे. धावतच गेले आणि आईच्या समोर उभा राहिले. माय हे कुणासाठी? राजा माझा नरेंद्र वापस येणार आहे यासाठी देवीच्या उंबऱ्यावरती जाऊन नाक घासत होते. आज माझ्या नवसाला देवी पावली. माझा नरेंद्र परत वापस आला. लोकांसाठी विवेकानंद झाला असेल, माझ्यासाठी तू नरेंद्र आहे, माझ्यासाठी तू बाळ आहे. हे सोन्या हा हार तुला नाही आणला राजा, हे आरतीचं ताट तुझ्या करता नाही आणलं राजा. 12 वर्ष देवीच्या देवळात जात होते, नाक घासत होते. माझं लेकरू सुखाचं ठेव, माझं लेकरू सुखरूप ठेव, त्याच्या केसालाही धक्का लावू देऊ नको. कण 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 त्याच्या पोटात जावा याच्या करता प्रयत्न केलेत. लहानाचं मोठं केलंय लेकरू. हाडाची काळं रक्ताचं दूध केलंय. 32 धारा दुधाच्या पाजल्यात. 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये सांभाळलेलं लेकरू आज वापस इथे कळालं. ऐक रे राजा, तुझ्या हातून देवीची आरती करायची म्हणते. नवसाला देवी पावली. आज देवीच्या उंबऱ्यावरती जाऊन नाक घासणार आहे ही माय. विवेकानंदांना वाईट वाटलं. माय अगं ती देवी मला प्रसन्न आहे, मला विवेकानंद म्हणतात माय. अख्खं जग माझ्या पाया पडतं आणि मी काय त्या देवीच्या पाया पडू? मला माहित आहे राजा, म्हण तू मोठा झाला, म्हण तुझा अधिकार वाढला, म्हण तू फार मोठा झाला. आई जसं लेकराचं वर्णन करते ना तसं जगात कुणी वर्णन करत नाही. कितीतरी सुंदर चेहरे, कितीतरी सुंदर नजारे, कितीतरी नट नट्या तिनं तिच्या डोळ्यानं पाहिल्या असतात. पण आज कीर्तन झाल्या झाल्या तिला विचारा, आई जगात सगळ्यात सुंदर चेहरा कुणाचा दिसतो? माय म्हणते, बाळा जगातली कुठलीही नटी, कुठलाही नट तुझ्या इतका सुंदर दिसत नाही. आजही मला तूच सुंदर दिसतो. आपल्या इतकं सुंदर आईला कोणी दिसत नाही. मला पुढे सांगायचंय तुम्हाला. एकदा सोपानदेव चौधरी यांची आई साहेब बहिणाबाई, एकदा बहिणाबाईंनी सहज विचारलं, सोपाना आज शाळेत निघाला, आई बक्षीस वितरण आहे, लवकर ये. आई अशिक्षित होती, निरक्षर होती. बहिणाबाई उच्च शिक्षित नव्हत्या, पण कविता खूप गोड करायच्या. त्या दिवशी सोपानदेवांना विवेकानंदांचा फोटो बक्षीस म्हणून मिळाला. विवेकानंदाचं जे वर्णन सोपानदेवांच्या आईनं केलं ना, ते वर्णन जगात कुणी केलं नाही. हातातला फोटो आणला आणि आई समोर उभा राहिले सोपानदेव चौधरी. आई सांग बरं या फोटोमध्ये कोण आहेत? आईला विवेकानंद माहिती नव्हते, पण आई म्हणाली, कोण आहे मला माहिती नाही रे राजा, पण बहुतेक आज देवानं फेटा घातलेला दिसतोय. असं आईचं वर्णन जगात परत कुणी केलेलं नाही. असं विवेकानंदाचं वर्णन पुन्हा कुणाला जमलं नाही. ते फक्त माय करू शकते. धावत आली, देवीच्या उंबऱ्यावर नाक घासायला लागली. विवेकानंद पळत आले. आई तू नाही नाक घासायचं, सगळं गाव पाहते, सगळा तालुका पाहतो, सगळे लोक एकत्र आले. विवेकानंद स्वामी होते, विवेकानंद महंत झाले होते, विवेकानंदांचा अधिकार मोठा होता. शिकागोमध्ये धर्म परिषद गाजवली होती. सगळं जग आज एकत्र आलं होतं. विवेकानंद आईच्या हातातलं ताट बाजूला ठेवतायत, गळ्यातले हार बाजूला काढतायत आणि देवीच्या उंबऱ्यासमोर स्वतः नाक घासतायत. लोक म्हणले, हे का? एका कवीनं उत्तर दिलं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी.
त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते, सर्व संपोनिया राहते, आई तुझेच नाते. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस तुला साठविला. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक एकाने मज होय शोककारी, शोककारी. लेकुराचे हित, 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 वाहे माऊली चित्त, वाहे माऊली चित्त, ऐसे एकदा मनापासून टाळे वाजवा सर्वांचं. फार भारी. अरे लोकाला आई सांगणार मी आज माझीच आई माझ्या डोळ्यासमोर उभा राहत. केवढं सुंदर वातावरण आहे. सगळ्यांना दंडवत. गुरुकुलचे विद्यार्थी तुम्हाला धन्यता. तुम्ही सगळेजण गोड आहात. मला अभंगाकडे वळायचं आहे. अभंग तुकोबाचा. शास्त्र असं सांगतं, तक्षकम विषम दंते मक्षिकाय विषम शिरे वृषिकस्य विषम पृच्छे दुर्जनम विषम सर्वांगे. आज एवढा संपूर्ण परिवार एकत्र आलाय. फक्त थोडा पाठीचा कानात ताट ठेवा. यातलं काही व्हायला जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल आमच्या आदित्य दादानं शिवरामजींनी एवढं सुंदर नियोजन केलं. एवढं सुंदर नियोजन करण्याकरता आदित्य दादा किती पळाले असतील. हा बोराटे महाराज जर एवढ्या लांबून त्यांनी पळवून आणलाय तर ते स्वतः किती पळाले असतील याच्यावरून तुम्हाला अंदाज येईलच. पण खूप स्वभाव त्यांचा गोड आहे. आज यातलं काही व्हायला जाणार नाही. सिद्ध पिंपरीकर नीट ऐका. माझं अख्खं कीर्तन विसरा, पण माझ्या कीर्तनातले काही मुद्दे लक्षात ठेवण्याजोगे असतात. या धर्माच्या मंडपातलं काही व्हायला जात नाही. काय काय व्हायला जात नाही याची यादी देतो, जरा पाठ करून ठेवा. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. हा संप्रदायाचा इतिहास. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे असं वाटतं त्यानं व्यायाम करावा, आणि ज्याला समाधान पाहिजे असं वाटतं त्यानं डोळे झाकून संप्रदायात प्रवेश करावा. मुळात असं आहे, गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यामध्ये तुळशीची माळ असली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. एवढा देखणा परमार्थ आहे. जीवन खूप सोपं आहे, आपण अवघड करून ठेवतो. माणसानं लिहायच्या आधी वाचायला शिकावं, बोलायच्या आधी लोकांचं ऐकून घ्यायला शिकावं, खर्च करायच्या आधी 2 रुपये कमवायला शिकावं, आणि मरायच्या आधी स्वतःसाठी जीवन जगायला शिकावं. काय दुर्दैव आहे, आपण सगळ्यासाठी जगतो ना आपल्यासाठी जगत नाही. हे कलियुग आहे. इथं वार बदलून देव धरणारी माणसं आहेत. सोमवार असला तरच महादेवाला इज्जत आहे, गुरुवार पुरता दत्त भगवान आहे, शनिवार पुरता मारुती ताते आहे, रविवार पुरता खंडोबा आहे. अरे महिना बदलला तरी देवावरचं प्रेम बदलतं. चैत्र महिन्यामध्ये रामावर प्रेम केलंय, मग श्रावणात कृष्णावर प्रेम करायची काय गरज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा
बदल होतो. येरविती जेना चौथी हे पहिली ना सरती पै माझी हे सहज स्थिती तया भक्ती नाम. लोक विसरतात आणि मग परत गणपती येतात भाद्रपदात. मग गणपती आल्याच्या नंतर ना तिसऱ्या दिवशी तुम्ही कुणाला बोलवता? बरं, गौराई आल्यानंतर त्यांना घालवण्यासाठी सुद्धा तुमची धडपड असते. आलेल्या गणपतीला वाटा लावायला लोक उत्सुक असतात. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी. बरं, गेले गणपती, गेल्या गौराई, मग मार्गशीर्ष महिन्यात देवीचे लाड कशाला पाहिजे? तो आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर, राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका. या दोघांना एक मुलगी झाली, तिचं नाव होतं शांबाला. सूर्यचंद्रिका दिसायला खूप सुंदर होती, पण थोरा मोठ्यानं उलट पडत होती. एके दिवशी देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण देऊन पाहावी. फाटकं लोडं घातलं, काठी घेतली टेकायला. काठी टेकत सिद्ध पिंपरीत आली. दासीने पाहिलं. दासीने, कोण ग तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबाने पाहिलं तर मला तुरडतील त्या. तुझी राणी मागच्या जन्मी दासी होती, रानामध्ये गेली. तिथं सुवासिनी व्रत करत होत्या. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा. हाय का दम आपल्याला? इथं वारण महिना बघून लोक जर बदलतात. अरे, आपल्या पोराचा पहिला नंबर आला तर शेजारच्याला बरं वाटत नाही. हे कलियुग आहे. स्वतःसाठी जीवन जगा. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसे नसतात ना, त्या दिवशी जगाची तारांबळ राहते. आयुष्य किती सोप्या पद्धतीने जगता येईल यासाठी तुम्ही समुद्राकडून शिकावं. समुद्र माहिती आहे ना तुम्हाला? माणसानं बरंच काही समुद्राकडून शिकलं पाहिजे, म्हणजे सागराकडून शिकलं पाहिजे. माणसानं बरंच काही समुद्राकडून शिकावं. ऐका बरं सोबदार, समुद्र काय शिकवतो? दिवस मावळताना एक म्हातारी नातवाला घेऊन किनाऱ्यावर गेली. लाट वाढली, पाणी वाढलं, त्याला अंदाज नाही आला, नातू वाहून गेला. म्हातारीनं किनाऱ्यावरती वाक्य लिहिलं, समुद्र खूनी आहे. 15 मिनिटांनी एक जोडपं तिथं आलं. दोघाच्या चपल्या वाहून गेल्या. त्या जोडप्यानं किनाऱ्यावरती वाक्य लिहिलं, समुद्र चोर आहे. काही वेळानं तिथं मच्छीमार आले. त्यांनी जाळं टाकलं. पोटाचा प्रश्न आहे त्यांच्या. त्यांनी त्या किनाऱ्यावरती वाक्य लिहिलं, समुद्र अन्नदाता आहे. काही वेळानं तिथं एक म्हातारा मनुष्य आला. त्याला शिंपला सापडला, त्याच्यामध्ये मोती सापडला. त्यानं त्या किनाऱ्यावरती वाक्य लिहिलं, समुद्र अन्नदाता आहे. 15 मिनिटांना अजून एक लाट आली. आणि जेवढं ज्यांनी समुद्रासाठी लिहिलं होतं तेवढं पुसून टाकलं. भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. असं जीवन जगता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्यासाठी जीवन जगत नाही ना, तोपर्यंत जग आपल्याला चांगलं म्हणणार नाही. आणि तसंही जग कुणाला चांगलं म्हटले? तुकोबरायला नावं ठेवली. ज्ञानोबरायांना लोकांनी त्रास दिला. अपन तो किस झाड़ की पत्ती है, आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. अरे देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार लेता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 2-2 कीर्तन भी देता है. लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाऊन भी रखता है. हे कलियुग आहे. ह्या देहाचा एक स्वभाव आहे. शरीर जाता आघवे, नाशिवंत स्वभावे, म्हणून तो अजून जावे. पंडकुमारा तुम्ही सगळे ऐकता. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू हो, देखत देखत नातू पंतू तो हे तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भयाले मोठल्या पायानं आलोय. एक दिवस लोकाच्या पायानं प्रवास आहे. जाणं हा शरीराचा स्वभाव आहे. मला स्वभाव सांगायचे. 32,000 कोटीचा मालक होता. 1 नाही 2 नाही 3 नाही 6 वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. अर्थमंत्री राहिले होते. बारामतीचं वैभव होतं. लक्ष्मी बारामतीला पाणी वाहत होती. काय कमी होतं हो त्यांना. पण 32,000 कोटीच्या मालकाला जे मरण आलं ना, असं मरण दुश्मनाच्या वाट्याला येऊ नये. अरे लोकाच्या घरातनं चादर आणावी लागली आणि लोकाच्या घरातनं आणलेल्या चादरीमध्ये गुंडळून न्यावं लागले. शेवटची आंघोळ घालता आली नाही, शेवटचं स्नान नाही, तांब्यावर पाणी घालता आलं नाही. आणि लोक म्हणतात आम्ही अमरपट्टा घेऊन आलो. अरे 3644 एकराचा सातबारा त्यांना मारावं लागतं. पुण्याचे श्रीमंत आबाजी पंत गुळवे गेले. हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा सम्राट, सार्वभौम राजा, त्याचं नाव धृतराष्ट्र, त्याला मारावं लागलं. 1 लाख पोरं 1.25 लाख ना, तू 1.25 लाख, पण तू 7 कोटी घरं सोन्याची, त्याच्याही देहाला जावं लागले. दक्षिण कराडचे लोकप्रिय आमदार विलास काका उंडाळकर
पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत नाना भालके, लातूरला पाणी रेल्वेनं नेणारे विलासरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, शिवसंग्रामचे नेते आमदार विनायकरावजी मेटे साहेब, स्वर्गीय लता दिदी मंगेशकर, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, लोकांच्या हृदयात घर केलेले आशा दिदी भोसले, एवढी मोठी माणसं गेलीत. 9 भी मर गए 10 भी मर गए 88 मर गए 10 भी मर गए 87. 9 भी मर गए 10 भी मर गए 88 9 भी मर गए 10 भी मर गए 87. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के पास. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के पास. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के पास. 33 कोटि देवता पड़े काल के पास. यमराज बतड़ा कावे तू क्या जाने लड़का में. आज बतड़ा कावे तू क्या जाने लड़का में. आज बतड़ा कावे यमराज बतड़ा कावे तू क्या जाने लड़का में. कोण राहिले तेव्हा आपण राहायचं. 9 भी मर गए 10 भी मर गए 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. परवा यमदूत आले, यमही आला, सगळी गँग आली त्यांची न्यायला. चौबदार तुमचं नाव काय हो? भिका बाबाला न्यायला, उदाहरण म्हणून. ते एवढे हुशार होते, ते म्हणले मरायचं नाही आपण. मग यमदारात आला, बरं नुसता आला नव्हता, रेड्यावर बसून आला होता. रेडा म्हणजे हाल्या, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? टोनगा, बफेलो नाही, हजबंड ऑफ बफेलो, म्हशीचा नवरा. ते रेड्यावर बसून आलं होतं. भिका बाबा आहेत का घरात? आले बरं, आहे ना. आज मारायचंय तुम्हाला का? उचलून न्यायला आलो मला, मग ठेवत नसतो. काय तुमच्याकडं याद आहे? माझ्याकडं किती लोकांची? 20 लोक आहेत. 20 लोक. कुठले कुठले आहेत? इथलीच आहेत, नाशिक जिल्ह्यातली. मग त्यात दिनेश महाराजाचं नाव आहे का? आहे ना. कितव्या नंबरला आहे बघून सांगितलं. 20 नंबरला आहे. 20 नंबरला. शिवराम बाबाचं 15 नंबरला. जरा तुम्ही ऍडव्हान्स मध्ये आहे ना. राहुल महाराज ते 13व्याला. बर. आणि भिका बाबा आजच. एवढे हुशार होते भिका बाबा. ते म्हणले आपण डोकं लावू. 20व्या नंबराला कुणाचा आहे? म्हणे दिनेश महाराजाचं. बर, या चहा पाचतो. असं गोड गोड बोलून ये मला घरात घेतला हो. मी देहाचा स्वभाव सांगतो बरं. गोड बोलून घरात घेतला यम, आणि चहाचा कप आणून दिला यमाला. यम म्हणे एवढा फिरलो महाराष्ट्रभर, पण कोणी कपभर चहा नाही दिला. पण भिका बाबानं चहा पाच दावा. पण भिका बाबा एवढे डोकंबाज होते, त्यांनी झोपेच्या 2 गोळ्या त्या कपात मिसळल्या होत्या. यमान चहा पिऊन टाकला नाही, मला डुलका लागला. हे एवढे डोकेबाज. त्यांनी त्याच्या खिशातला कागद काढला, 20 नाव वाचली. बापरे, पहिलं नाव तर आपलं, शेवटचं नाव दिनेश महाराजाचं. डोकंबाज भिका बाबानं खालचं नाव वरी टाकलं खुडून, आणि स्वतःचं नाव सगळ्यात शेवट टाकलं. निवांतच झालो म्हणे. आता यमाला जाग आली. यमाने ह्यांनाच विचारलं, बाबा कुठं होतो मी? तुम्ही तर रस्त्याच्या पड्याला पडले होते. इथं कुणी आणलं? मी आणलं. तुमच्यामुळं वाचलो बाबा. आज तुम्हाला न्यायला आलो होतो, पण तुमच्यामुळं मला वाचायला मिळालं, तुमच्यामुळं जगायला मिळालं. तुम्ही नसते तर मेलो असतो. मी यम आहे. ह्या चिठ्ठीवर पहिलं नाव तुमचं होतं. आज तुम्हाला मी उचलणार होतो, पण भिका बाबा तुम्ही मला वाचवल्यामुळं आज ही चिठ्ठी मी वरून खाली वाचणार नाही. आज हा कागद मी. हा देहाचा स्वभाव आहे. तुम्ही किती प्रयत्न करा. मला दुसरा मुद्दा सांगायचा. तक्षकम विषमदन्ते. जसा देहाचा स्वभाव जाणं आहे ना, तसा सापाचा स्वभाव डसणं आहे. साप तो डसतच राहतो ना. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. त्याचा स्वभाव आहे डसणं. काजवा चमकत राहतो आणि साप त्याच्या पाठीमागं धावत राहतो.
काजवा डिरिंग बाज होता. एक दिवशी थांबला आणि सापाला विचारलं, काय रे सापा, मी पण गावातला, तू पण गावातला, तू एवढा लांब, मी एवढासा छोटा, मी कधी तुझ्या आध्यात नाही, कधी तुझ्या मध्यात नाही. माणसानं कुणाच्या आध्यात नसावं, कुणाच्या मध्यात नसावं, निव्वळ अध्यात्मात असावं. मी कधी तुझ्या आध्यात नाही, कधी तुझ्या मध्यात नाही, मग मला गिळायला का टपला रे? साप म्हणे, तू चमकतो ना. अरे पण कधी तुझ्या आध्यात नाही, मध्यात नाही. नाही पण तू चमकतो ना. नाही पण मी तुझ्या वाटेवर नाही. अरे पण तू चमकतो ना. हे चमकणे त्याच्यासाठी चाललंय. आमच्या चमका निघाला तरी काही कळना. काजवा चमकत होता आणि चमकणाऱ्या काजव्याचा पाठलाग साप करत होता. सापानं फणा काढला आणि गिळणार. एवढ्यात काजवा म्हणे, थांब, शेवटचं सांग, मला का गिळतो? तो म्हणे, तू चमकतो. असे बरेच साप, काजव्यानो, पिंपरीतल्या काजव्यानो, नाशिक जिल्ह्यातल्या काजव्यानो, हो काजव्यांनो, तुम्ही कोणाच्या आद्यात मध्यात नाही, तुम्ही कोणाला त्रास दिला नाही, तुमचं मस्त चाललंय आपल्या फांदीवर, सगळं जिथल्या तिथं ना. पण सध्या तुम्ही चमकता ना, त्यामुळं आपल्या परिसरातल्या बऱ्याच सापांना तुमचं खटकतंय. आणि हे मी सापाचं आणि काजव्याचं सांगतच नव्हतो. तक्षकम विषम दंते, पण त्याचा दात काढला की उरलेला साप हरिभक्त परायणच आहे. 3 गोष्टी माणसाला तशा मिळत नाहीत. 1 नाव, 2 पैसा आणि 3 देव. या 3 गोष्टी मिळण्याकरता प्रयत्नच करावे लागतात. नाव काय तसं मोठं होतं? नाव मोठं होण्याकरता पायाला भिंगरी बांधावी लागते, लोकांनी दिलेल्या शिव्या पचवाव्या लागतात, जिभेवर साखरेचं पोतं ओतावं लागतं, डोक्यावर बर्फाची लादी ठेवावी लागते, तेव्हा माणसाचं नाव मोठं होतं. बदनामी करायला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फेक अकाउंटवरून केलेल्या 4 ओळी सुद्धा पुरेशा होतात. ज्याला मोठं व्हायचंय ना त्याला संघर्ष आहे, ज्याला मोठं व्हायचं त्याच्या वाट्याला अडचणीच आहेत. मी नेहमी सांगत आलोय, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच, तेवढे सहन करायचे आणि पुढे जायचं. तक्षक विषम दंते, मला सुभाषित पुरं करायचंय. मक्षिकाय विषम शिरे, माशीचं विष तिच्या डोक्यात आहे. माशी चांगलीच आहे पण तिचं विष तिच्या डोक्यात राहतं. इकडून उठते तिकडं बसते, तिकडून उठते इकडं बसते. कुठं मन स्थिर आहे का तिचं? ती जागेवरच नसते. बहुचंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. आपलं मन सुद्धा माशीसारखंच आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं. एका कवीनं फार गोडलेलं आहे, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. मग अडकतो माणूस, नको त्याच्या नादाला लागतो, विसरतो. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितलंय, तुम्ही पंढरपूरला जा, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये. दुसरं ठिकाण त्यांनी धावलं नाही. 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना सांगितलं, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव दगडात नसून देव माणसात आहे, तुम्ही माणसातल्या देवाला भजा. 450 वर्षापूर्वी तुकोबाराय म्हणाले होते, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तसं 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. बाईला नवस करून मुलं होत नाहीत, त्याकरता पती करावा लागतो, हे शब्द तुकोबाचे होते. मग 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना सांगितलं होतं. मग 1 लाख रुपये देऊन लाखाला चिचुका घ्यायची गरज काय? नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बाले किल्ला. काय गरज आहे हो 9 लाखाचं मत प्यायची? अडकतो आपण. साधू संतांनी अंधश्रद्धेला विरोधच केलाय. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. विज्ञानाबरोबर अध्यात्म, अध्यात्माबरोबर विज्ञान म्हणजे संप्रदाय आहे. त्या काळात सांगितलंय, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, पाणी वाचवा, पाणी अडवा. आता आलं, पण हे ज्ञानोबरांनी तेव्हा सांगितलं. देव दगडात नसून माणसात आहे, तुकोबारांनी तेव्हा सांगितलं. स्त्रीला स्वायत्तता दिली पाहिजे, हे आता मी बोंबलायला लागलो. मागच्या 15 दिवसापासून लोकसभेमध्ये बेंच आपटून राहिलेत लोक आपल्या भारतातले. ज्यांना ज्यांना शाळेमध्ये असताना बेंच आपटायला मिळाले नाहीत ना, ते तिकडे लोकसभेत गेल्यावर, विधानसभेत गेल्यावर दणका करून देतात. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज करून. 15 दिवस झालं तिकडे बेंच आपटतात का? तर म्हणे ह्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ह्यांना आरक्षण दिलं पाहिजे, महिलांना आरक्षण दिलं पाहिजे. 15 दिवस चाललंय, महिलांना आरक्षण द्यायलाच पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाच्या अंगावर जायलेत, काही आंदोलन करायला बसलेत का? तर म्हणे महिलांना आरक्षण दिलं पाहिजे. अरे तुम्ही काय आरक्षणाच्या गप्पा करता? आमच्या वारकरी संप्रदायानं 12व्या शतकापासून संप्रदायात महिलांना आरक्षण दिले. मेवाडची मीराबाई, आपेगावची मुक्ताबाई, गंगाखेडची जनाबाई, वारकरी संप्रदायाचे कळस झाले तुकोबा. पण कळसाच्या वरती सुद्धा जिचा मान आहे ती ध्वजाच्या रूपानं फडकलेली बहिणाबाई आहे.
लोक म्हणतात संप्रदाय मागासलेला आहे. संप्रदायाचा जो उदात्त विचार आहे ना, तो जगात कोणाच्या बापाला जमला नाही. आम्ही पहिल्यापासूनच पुढे आहोत, आजही पुढे आहोत आणि पुढेच राहणार आहे. किती आले आणि किती गेले, लई संप्रदाय येतात. पावसाळ्यात, उन्हाळ्यात नाहीत येत. दानवे निघतात. दानवे, दानवे कळतं तुम्हाला? आमच्याकडे त्याला गांडूळ म्हणतात. गांडूळ. हा, त्याला दानवा, गांडूळ, अजून काय हा काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? शिदीड. शिदळ. त्याचं वळवळ वळवळ करतं. हा, शिदळ. काही म्हणतात बा तुमच्याकडे तर. ते असं वळवळ 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 करतं. उन्हाळ्यात निघतं का पावसाळ्यात? हा. एक दिवशी काय झालं माहितीये, ते शिदीड आलं सापाकडं. राम 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 राम, आम्ही लांब तुम्ही लांब. मग आम्ही बी जमिनीत तुम्ही बी जमिनीत. मग काय नाही, आमचं पोरग आणि तुमची पोरगी एका वर्गात आहे. मग सोरीक होईल का? साप म्हणे होईल. या तुम्ही लग्न ठिकाणी. कुठं? वैशाख महिन्यात, दुपारी 12:30 वाजता ढेकळात. येतील का शिदीड पाहुणे? शिदीड पाहुण्याचं वराड तिथंच पलटी होईल. असे लय संप्रदाय आले बी आणि गेले पण. संप्रदाय कालही होता, आजही आहे आणि अनादे आहे. ज्ञानदेवेराची लापाया उभारिले देवालया. साधूचा हा तर स्वभाव आहे. केले उपकार सांगून काय, बापन करी ऐसे माय. मी स्वभाव सांगतो. तक्षकम विषम दंते, मक्षिकाय विषम श्रेय, वृश्चिकच्छ विषम पृच्छे. विंचवाचा स्वभाव नांगी मारणार, पण तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी कट केल्यावर उरलेला विंचू हरिभक्त पारायण. दुर्जन माणसाचं काय कट करावं? त्याला एकच पर्याय, त्यानं साधूच्या संगतीत जावं. तो साधूच्या संगतीत गेला रे गेला आणि त्यांच्या सहवासात उभा राहिला रे राहिला की त्याच्या आयुष्याची सगळी पाप जातात. मग होतंय काय? तेने होय शांती महत्पापा, तेने होय शांती महत्पापा. ते होय शांती महात्मा. ते होय शांती महात्मा. अर्धाक्षर घडता संताचे संगते. तेने होय शांती महत्पापा. तेने होय शांती महत्पापा. मला स्वभाव सांगायचा आहे. जगावर प्रेम करणं हा साधूचा स्वभाव आहे. खूप प्रमाणात. तुका म्हणे मज धाडिले निरूपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडची वाण्या तवा सत्य. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जगाच्या कल्याणा. संतांची विभूती देह कष्टविती परोपकारे, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठे. हा साधूचा स्वभाव आहे. दगडानं प्रेम केलं माऊलीवर. साधूवर प्रेम जडलं दगडा मातीच्या भिंतीचं. भिंतीबाई म्हणाल्या, माऊली आमचं काही कल्याण कराल का? माऊली म्हणे, तुम्ही चिंता करू नका, मी आहे ना. ज्ञानोबरांचं प्रेम जडलं भिंतीवर तर आज भिंतीचं मंदिर आहे. ज्ञानोबरांचं प्रेम जडलं रेड्यावर तर आज रेड्याचं देऊळ आहे. ज्ञानोबरांची कृपा झाली खांबावर तर आज नेवास्याला खांबाचं मंदिर आहे. साधूचा स्वभावच आहे कृपा करणं. मला अजून पुढे जायचं. काय आहे? आई व्हायला बाई असावं लागतं, हा निसर्गाचा पहिला नियम आहे. असाच नियम आहे ना, आई व्हायला बाई असावं लागतं, हा निसर्गाचा पहिला नियम आहे. त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं, हा निसर्गाचा दुसरा नियम आहे. ज्या जातीची माय त्याच जातीचं लेकरू, यासाठी आईच्या पोटातूनच लेकरांना जन्म घ्यावा, हा निसर्गाचा तिसरा महत्वाचा नियम आहे. तरच ते लेकरू तिला आई म्हणतं. पण असाच जर नियम असेल, आई व्हायला बाई असावं लागतं, तर ज्ञानोबराय पुरुष आहेत पण अख्खं जग ज्ञानोबरायांना आई म्हणून हाक मारते. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. बरं जाऊ द्या, याच्या पुढे जाईन मी. आई व्हायला बाई असावं लागत नाही, आई व्हायला आई नावाचा विचार अंतकरणात रुजावा लागतो. नाही तर परवा सांगली जिल्ह्यातली बातमी आली,
लेकरू जन्माला आलं आणि दुसऱ्या दिवशी ती बाई दवाखान्यातनं पळून गेली. 3 महिने लेकरू तिथं होतं. डॉक्टरांनी नर्सनं त्याला सांभाळलं. 3 महिन्यानंतर त्याचं बारसं केलं, नामकरण विधी केला दवाखान्यात, त्याचं नाव ठेवलं वीर प्रताप आणि मग त्याला अनाथ आश्रमात पाठवलं. आई हा उदात्त विचार आहे. आई म्हणजे बाई नाही. आई व्हायला बाई असावं लागत नाही. त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं असं वाटत असेल तर ज्ञानोबरायांचं वय अवघं 16 वर्षाचं. बरं जाऊ द्या, लेकरू आईच्याच पोटातून जन्माला यावं तेव्हाच ते आई म्हणतं. तुमच्या जावेचं म्हणतं का तुम्हाला आई? म्हणत असेल पण मोठी आई म्हणतं. अरे पोटातून कशाला जन्म द्यायला पाहिजे? जो अनाथ आहे, ज्याला मागं पुढं पाहणारं कोणी नाही ना, तो सुद्धा ज्ञानोबरायांना आई म्हणतो. ज्ञानबाई अनाथाची माय. ज्ञानबाई माझे अनाथाची माय. ज्ञानबाई माझी अनाथाची माय. एका जनाधानी पाय वंदिता सेरा. वंदित से का जनार्दनी पाय पाय. सापाचा स्वभाव ऐकला आपण, विंचवाचा स्वभाव ऐकला आपण, काजव्याचा स्वभाव ऐकला आपण, साधूचा स्वभाव ऐकावा आपण. या देहाचा स्वभाव ऐकलाय ना, तसा साधूचा स्वभाव ऐका. वेळ सकाळची, सूर्य पूर्वेला उगवला, पाखरं घरट्यातनं जागी झाली, लेकर आईजवळ. 7.5 वर्षाची मुक्ताबाई, 7.5 वर्षाच्या मुक्ताबाईनं कुंभारवाड्याच्या समोर जाऊन उभा राहिली. कुंभार काकू ऐकाव घरात. त्या कुंभाराची बाई भांडी घासते. काय ग संन्याशाचे कार्टे, आज सकाळ सकाळ आमच्या दारात आली? काकू दिवाळीचा सण आहे, आई बाबा राहिले नाहीत. माझा ज्ञानदादा, निवृत्ती दादा, माझा सोपाना त्यांना मांड करून घालावं म्हणते. काकू माय मेल्यावर भावाचा आईप्रमाणे सांभाळ करते, तिला ताई असं म्हणतात. मी एकुलती एक बहीण आहे या तिघाची, मी लहान आहे. फाटक परकर पोलका घातलेली मुक्ताबाई, 2 वेण्या घातलेली छोटीशी मुक्ताबाई. ऐकलं पाहिजे आपण. माझ्या मुक्ताबाई कुंभारवाड्यात थांबताय. मुक्ते, अगं दिलं असतं ग तुला खापर, पण तुला खापर दिल्यानंतर मला आळंदीत राहू द्यायचं नाही. संन्यासाची कार्टी म्हणतात तुला. काकू इंद्रायणीमध्ये स्नान करून देत नाहीत आम्हाला, पाणी भरून देत नाहीत. सिद्ध बेटावरती गवताची झोपडी करून राहिलो आम्ही. आई गेली, बाबा गेले. पैठणच्या धर्मपंडितांनी आम्हाला सांगितलं होतं आई बापाला मरायला, माझे मायबाप गेले. हो काकू, माझी माय असती ना तर आम्हाला मांड मिळालं असतं. 1 वर्ष झालं हो आम्हाला मांड नाही. द्या की खापर. मुक्ते थांब जरा, भांडी घासून होते. 1.5 तास माझी मुक्ताबाई कुंभारवाड्याच्या बाहेर उभा आहे. 1.5 तासानं तिनं फुटकं खापर आणलं, मुक्ताबाईच्या तळ हातावर दिलं. साधूचा स्वभाव सांगतो मी तुम्हाला, जे साधूला जमतं ते कोणाला जमत नाही. तिनं झोळी पसरली, फाटकं खापर त्या झोळीमध्ये टाकलं. ते फुटलेलं खापर घेऊन निघाली. विसोबा खेचर तिकडून आलाय, घोड्यावरती बसलेला आहे, रुबाबदार आहे, मिशीला पीळ देतो. आणि त्यानं मुक्ताबाईकडे पाहिलं. मुक्ते, सकाळ सकाळ थोबड दाखवायला आमच्या आळंदीत संन्यासाची कार्टी, काय आणलं त्या झोळीमध्ये? काका सकाळी ज्ञानदादा गावात गेला होता. माणसानं दादाच्या झोळीमध्ये पिठाऐवजी माती टाकली हो. मांड करून घालावे म्हणते. कुंभाराच्या वाड्यात गेले होते, खापर आणलं. माझा ज्ञानदादा वाट पाहत असेल, माय मेले आमची, आता पुन्हा बघायला मिळायचे नाही. देहांत प्रायचित घेतलं म्हण. माझ्या बाबाने एक पत्र लिहिलं होतं, माझ्या मुक्ताबाईला सांभाळा म्हणाले होते. इंद्रायणी वाहत होती,
संत वाहणाऱ्या इंद्रायणीमध्ये बाबानं आईनं उडी टाकली. जगात सगळं मिळतं, आई मिळत नाही. सगळी सुख पायाजवळ येतात, गेलेला बाप पुन्हा येत नाही. धन दौलत पैसा अडका सोनं नाणं सगळं मिळतं. हे मुक्ते कुणाला प्रवचन देतेस? आणि इकडे खापर. मुक्ताबाईच्या झोळीतलं खापर ओढण्याचा प्रयत्न करतोय विसोबा. मुक्ताबाईनं जरा जोर लावला. लहानशी मुक्ताई आहे, असा काय जोर असायचा त्याच्यामध्ये. खापर हिसकून घेतलं, फेकून दिलं आणि लात घातली मुक्ताईच्या छातीमध्ये. मुक्ताबाई कोसळल्या. 7.5 वर्षाची मुक्ताबाई किलबिल्या डोळ्यानं काकाकडे पाहते, हात जोडते. काका मारू नका हो, परत आळंदीत यायचे नाही, मारू नका. ज्ञानदादा पळत आलाय. माझ्या मुक्ताईला घट्ट मिठी मारली, डोक्यावरून हात फिरवलाय. मुक्ते पुन्हा नाही यायचं आळंदीमध्ये, ही लोक वाईट असतात. चल मुक्ते. माझा ज्ञानदादा मुक्ताबाईला घेऊन जातोय. तिथून पुढं अवघ्या 4 वर्षानं ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई पंढरपूरला मोठ्या संत संमेलन आले. तिथं नामदेव महाराजाची गाठ पडली. गोरोबा काकानं थापटणं मारलं आणि नामदेव महाराज संत परीक्षणामध्ये कच्चे ठरले. डोळे डबडबले नामदेव बुवांचे. अखंड जायला देवाचा शेजार परिणामा कोरडाची राहिला. चुकलंय आमचं मुक्ताबाई, तुम्ही आळंदीकर आहात, तुम्ही आळंदीवरून आलात. साधूला जे जमतं ते कोणाला जमत नाही. पाया पडतो, सांगा ना गुरु कुणाला करू, सांगा ना गुरु कुणाला करू. मुक्ताबाईच्या ध्यानात आलं. 4 वर्षापूर्वी आळंदीत उभे होते. कुंभारवाड्याच्या समोर खापर मागायला गेले होते. वाड्याच्या समोर उभा राहिल्यानंतर कुंभाराच्या बाईनं खापर दिलं होतं खरं, पण विसोबा केसरानं छातीत लाट घातली होती. पुन्हा आळंदीत दिसायचं नाही म्हणला होता माझा तो विसोबा काका. नामदेव महाराज, गुरु करायचंय ना तुम्हाला, कुणाची तरी कृपा पाहिजे ना, आणि गुरुचा दर्जा द्यायचा आहे ना, तर मी सांगते ही मुक्ताबाई, तुम्ही विसोबा खेचराला गुरु करा. याला साधूचं हृदय म्हणतात, याला साधुत्व म्हणतात. हा साधूचा स्वभाव आहे माफ करणं. ते कोणालाही जमत नाही. जमला अवघ्या माझ्या माऊलीला. अरे म्हणून तर माझ्या दादानो माणसं जात पाहून सोरीक करतात, धर्म पाहून नातं जोडतात. महाराज आपल्या जातीचा असला तरच त्याला तारखा देतात. आता असं चाललंय ना महाराष्ट्रात, आपल्या जातीचा असला तर त्याला तारीख आहे. पण न पाहे याती कुळाचा विचार हा साधूचा स्वभाव आहे. मी स्वभाव या शब्दापासून बाजूला गेलो नाही. काय राहतं महाराज, सगळ्याला औषध असतं, स्वभावाला औषध नसतं. आमच्या गावात एक पोरगी नांदायला आली, शिकलेली होती, MSc M.Ed झालेली होती, वेल एज्युकेटेड होती. पण तिला गावढळ बोलायचा नाद होता. तिला विचारलं ना, जेवण केलं का? हा. तुझा नवरा ऑफिसला गेला का? हा. सासू जेवली का? हा. स्वयंपाक झाला का? हा. घरून फोन आलता का? हा. एक दिवशी सासू म्हणली, काय का असं गावढळ बोलते, असला कसला स्वभाव तुझा? होय म्हणायचं, होय. तुला विचारलं ना स्वयंपाक झाला का? काय म्हणणार? होय. जेवण केलंस का? काय म्हणणार? होय. घरून फोन आला होता का? काय म्हणशील? होय. राहील ना बाळा लक्षात? ती म्हणली हा. अरे एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकाला जातं तर स्वभाव बदलतो. पाणी ऊसाला गेलं तर ऊसाचा स्वभाव, चिंचेचा स्वभाव, मिरचीला गेलं मिरचीचा स्वभाव,
कारल्याला गेलं, कारल्याचा स्वभाव बघा माझ्याकडं, कारल्याचा स्वभाव नाही म्हणा मला, कारल्याचा स्वभाव हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे ना, तसा एका प्राण्याचा सुद्धा स्वभाव आहे. आपल्याकडे साधी म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते. गावात खंडोबाची चोरी झाली. सकाळी 10 ते 12 कीर्तन होतं आणि रात्रभर नारायणगावचं भजनी मंडळ होतं. अख्या गावातल्या लोकांना काळजी पडली. लोक सरपंचाकडे गेली, सरपंच यात्रा होणार नाही म्हणे, देव चोरीला गेला कशी यात्रा काढायची, झाली पाहिजे यात्रा. कोणीतरी माझ्यासारख्या शानाने सांगितलं, कुत्र म्हणे खंडोबाचा अवतार आहे, तुम्ही असं करा पालखीत त्याला बसवा. मग सरपंचाचं झिपर कुत्र आणलं. म्हणजे त्या लोकांना सकाळी 10 ते 12ची काळजी नव्हती, झालीच पाहिजे यात्रा. पालखी सजवली, पालखीमध्ये कुत्र बसवलं ना अख्खा तालुका एकत्र आला पाहायला. कुणाला? कुत्र्याला नाही, देवाला. गाव एकत्र आलं कुणाला बघायला? देवाला. पालखी चौकात आली, ते असं बसलं होतं टुकुमुकू बघतोय चांगला. लोक मोबाईल काढायला लागली, फेसबुक लाईव्ह केलं, इंस्टाला लाईव्ह केलं, त्याच्या स्टोऱ्या ठेवायला लागली. कोणाबरोबर? देवाबरोबर. आणि ते बरोबर चौकात आली पालखी. तिथं आल्याबरोबर पलीकडच्या गल्लीत 2 कुत्र्यांची कळवण लागली होती, भांडणं. याला श्लोकच आठवला, यदा यदा हे धर्मस्य. टाकले उडून, पाहता काय गेलं त्यांच्या भांडणात. तुकोबराय तिथंच होते. महाराज म्हणाले, श्वानशिबी की बैसविले, भुंकता न राहे उगले. हा त्याचा स्वभावच आहे ना. चला आता मी शेवटचा एक स्वभाव सांगतो. एका पक्षिणीचा स्वभाव आहे. सुगरण नावाचे एक पक्षिण असते. मी स्वभावच सांगतोय आल्यापासून. स्वभाव या शब्दापासून बाजूला गेलो नाही, जाणार नाही. सुगरण माहित आहे? सुगरण चिमणी असते. पडलेल्या विहिरीमध्ये पडलेल्या फांदीला उलट लटकून काडीला काडी लावत राहत. बहिणाबाईंची सुंदर कविता आहे. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशीच चोच, तेच दात आणि ओठ, देवान तुला दिले 2 हात 10 बोट. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाले टांगला. जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला, जीव झाडाले टांगला. अंगणामध्ये खेळत असतं लेकरू, ठेच लागते बाळाच्या बोटाला आणि पाणी येतं आईच्या डोळ्याला. हा आईचा स्वभाव म्हणजे आईचा आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव.
ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव. हे कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकू वाटेल तुम्हाला, त्यामुळे अजिबात गडबड करू नका. तसं तुमच्यापेक्षा मला लय लांब जायचं, पण अवघी 5 मिनिटं घेतो आता. आईचा स्वभाव. नळावरती भांडी घासते ती आणि पाळण्यात झोपलेलं असतं बाळ. लेकरू रडायला लागलं, सगळ्यात आधी आवाज कोणाच्या कानावर जातो? तिथनं पळत येते, सोन्या तुला कोणी उचलून घेतलं नाही? सासू म्हणते मी होते की, आत्याबाई होता तर मग का लेकराला उचलून घेतलं नाही? हा आईचा स्वभाव आहे. मला अजून पुढं सांगायचं, ज्या दिवशी बाळाचा जन्म होतो ना, त्या दिवसाची आठवण तिला फार क्लेशदायक असते. तिच्या पोटामध्ये बाळ असतं ना, तेव्हा पाय आपटते, तिला असं वाटतं मरण यावं. बाळंतपणाच्या प्रसव वेदना खूप वाईट असतात. तुम्ही आपण संसारिक आहोत सगळे, आपल्याला माहित आहे ते. ती डोक्याचे केस दातानं तोडते, म्हणते मेलेली बरे. डॉक्टरला म्हणते डॉक्टर एखादं मरायचं इंजेक्शन असलं तर द्या. डॉक्टर म्हणले दिलं असतं बाई, पण लेकरू पोटात आहे. बरं दोघापैकी एकच वाचवायचंय, कुणाला वाचवू? ती म्हणते बाळाला वाचवा, मी मेले तरी चालेल. ऐका ना, लेकरू जन्माला येतं आणि तीच पाय आपटणारी, हात आपटणारी, ओरडणारी, किंचाळणारी, आक्रोश करणारी. लेकरू हातावर डॉक्टर घेतात आणि फक्त तिला चेहरा दाखवतात. बघा मॅडम कसं दिसतंय बाळ. ते रडलं की तिच्या तोंडावर हसू येत. रडतं लेकरू आणि आई हसते. लेकरू रडल्यावर त्याच क्षणाला फक्त हसते, तेवढंच एकदाच. पुन्हा जिंदगीभर लेकरू रडलं तर तिला कधी हसू येत नाही. हे लक्षात ठेवा, हे आई पण आहे. अजून पुढं सांगेन, फार गंमत आहे, फक्त नीट ऐका. आई काय असते आज ऐका. एक पोरग नोकरीला लागलं, शिकलं सवरलं, श्रीमंत झालं. गावाकडे वडील वारले होते, आई एकटीच होती. 70 लाखाचं पॅकेज वर्षाला त्याला. गावाला आलं, आईला म्हणलं आई सगळ्या पिंपरेचे उपकार फेडलेत मी, माझ्यासारखं कोणी नाही, आता शेठ झालो मी. सांग तुझ्या दुधाची किंमत किती आहे? सगळ्याचे उपकार फेडलेत, तुझे उपकार फेडणार. माय म्हणली राजा कुणाचे उपकार फेडता येतात, आईचे उपकार फेडता येत नसतेत. आई सांग ना किती पैसे देऊ? अरे राजा नाही जमत. नाही नाही उपकार फेडणार आहे. ऐका बरं पुढं. दिनेशजी, आई म्हणली एक काम कर, आजची रात्र माझ्याजवळ मुक्काम कर. आजची रात्र, उद्यापासून तू कुठेही जा. लेकराची इच्छाच नव्हती पण नाईलाजानं राहिलं. 9:30ला माय लेकराची जेवणं झाली. आईनं तिच्या म्हाताऱ्या हातानं बनवलं, त्यानं खाऊन टाकलं. 10:30ला दोघं झोपी गेले आणि 11:15 वाजता आईनं त्याला हाक मारली. झोपला का रे? आई आत्ताच झोप लागली. उठ, मला पाणी आणून दे. पळत गेला, किचनच्या कट्ट्यावर गेला, तिथं फिल्टर होता, त्याला तांब्या लावला, पाणी आणून दिलं. आई धर पाणी. 15 मिनिटांनी झोप लागली. परत 15 मिनिटांना आईनं आवाज दिला. झोपला का रे? आई अगं आत्ताच झोप लागली. उठ, माझी गोळी राहिली तेवढी गोळी आणून दे. पळत गेला, गोळी शोधली, त्या डब्यातनं गोळी काढली, आईला गोळी पाण्याचा तांब्या आणून दिला. परत 15 मिनिटांनी झोप लागली. पुन्हा 15 मिनिटांनं म्हाताऱ्यानं आवाज दिला. झोपलास का रे? आई अगं आत्ताच झोप लागली. उठ बरं, मला काहीतरी खाऊ वाटतं. आता वैतागला. आई एकदा सांग ना तुला काय काय पाहिजे ते. 15 मिनिटाला मुद्दाम जागा करते ना. आई म्हणली उपकार फेडायला आला होता ना, 1 तासात वैतागला वय रे. सगळ्याचे उपकार फेडता येतात, आईचे नाही. आई कीर्तनाला जाते. हे असं एखादा चांगला मृदंगाचार्य, असे गायक लोक पाहते. त्या दिवसापासून तिच्या डोक्यात बसतं, माझं लेकरू असाच बाबा झालं पाहिजे, महाराज झालं पाहिजे, त्याला पकवा झाला पाहिजे, त्याला गायला आलं पाहिजे. लोकांच्या लेकरात बाळाला पाहते आणि त्याच्याकरता प्रयत्न करत राहते. आणि लोक म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही. अरे नख लावला असता तरी मेला असता की. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती. मच्छिंद्र भाऊ, आमच्या शिलाताईनं, वनिताताईनं, भारतीताईनं, कुसुमताईनं पुन्हा पुन्हा ऐकावं माझं कीर्तन. जरा कान मला द्या काही मिनिटाकरता तुमचे. आई किती महत्वाचे आहे ते कळेल. आदित्य दादाला आजी किती महत्वाचे आहे कळेल. एकच दृष्टांत देतो आणि थांबतो. जत्रा होती गावची जत्रा होती. आमच्याकडे तिला यात्रा म्हणतात. गावात पाळणे आले होते, तुमच्याकडे त्याला झोके पाळणे म्हणत असतील. ती फार मोठी जत्रा होती.
खाऊची दुकानं होती, त्याला आमच्याकडे खाऊ गल्ली म्हणतात. तिथं खेळण्याची दुकानं होती. ते सगळे चांगले चांगले खेळणे तिथं आले होते. लेकरू घरी आलं, आईबाप तसे घरी बस होते. लेकरू जास्त जवळ कुणाच्या असतं माहिती आहे? आईच्या, बापाच्या नाही. बाप चंद्र पोरगा सूर्य असतो. तुम्ही बघा, मधल्यामध्ये मरण तुमचं असतं. बाप लेकाचं भांडण होऊ द्या, म्हातारा म्हणतं म्हातारे समजून सांग त्याले, नाही तर हाताखालनं काढीन. बरं बापाचं चुकलं, पोरानं डायरेक्ट बोलावं ना. पोरगे आईला म्हणतं आई सांग बरं का बाबाला, मधल्यामध्ये ह्यांचं मरण आहे. पण कधी तक्रार करत नाही. लेकरू 10वीत शिकत होतं, ते 10वीत शिकणारं लेकरू अभ्यासाला बसलं, लाईट गेली. काळ जुना होता, आईनं कंदील पेटवला, कंदिलाची वात लावली, कंदील खुंटीला अडकवला. रात्रीचे 11 वाजले होते. लेकरू लिहायला बसलं, अभ्यासाला बसलं, आणि आईला म्हणतं आई अगं मला जरा दिसत नाही, ती कंदिलाची वात वर घे. ती उठली, तिनं वात वर घेतली. नवऱ्यानं आवाज दिला, अगं झोप लागत नाही मला, वात खाली घे, उजेड कमी कर. ती उठली, तिनं वात खाली घेतली. लेकरू म्हणतंय मम्मी वात वर घे. ती उठली, वात वर घेतली. 15 मिनिटांनी तिचा नवरा म्हणला वात खाली घे. ती उठली, वात खाली घेतली. त्या रात्री वात वर, वात खाली, वात वर, वात खाली. त्या रात्री कंदिलाची वात नाही जळाली. बापाच्या लेकराच्या वादात माय मात्र त्या कंदिलाच्या वातेसारखी जळत राहिली. जगात कोणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कोणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा अपमान कधी होऊ द्यायचा नाही. आईचा पदर, त्याला कान्हा मात्रा वेलांटी उकार नाही. पदर, पदराला गाठ नसते. गाठ नसणारं जगातलं एकमेव वस्त्र म्हणजे पदर. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होत. ते 7-8 वर्षाच्या पोरानं कुठंतरी ऐकलं होतं. आई जवळ गेला, आईला हट्ट करतं, आई गावामध्ये यात्रा आली, माझ्या वर्गातली 2री 3रीतली पोरं सगळी यात्रा पाहायला गेली, जत्रा पाहायला गेली, मलाही जाऊ दे. माय म्हणली पैसे नाहीत रे आपल्याकडं. आई मला जायचंय. पैसे नाहीत. आई मला जायचंय. माय म्हणली नेते तुला, माझं एवढं काम झालं की तुला घेऊन जाते. नाही नाही आत्ता चल. अरे राजा दुपार झाली, ऊन डोक्यावर आलं, 12:30 वाजले, कसं नाही व तुला. आई मला उचलून घेऊन चल घेऊन. लेकरू काय ऐकत नाही. आईनं डोक्यावर हात फिरवला, सोन्या नेते पण काय मागायचं नाही रे बाबा, पैसे नाहीत माझ्याकडं, जत्रा दाखवून आणते. आई तुझी शपथ, तुझ्या गळ्याची शपथ, काही मागणार नाही, फक्त मला जत्रा दाखवून आण. आई किती महत्वाची सांगतो मच्छिंद्र भाऊ, सर्वांनी ऐका. तिनं लेकरू कमरेवर घेतलं, 7-8 वर्षाचं, गावाकडे निघाली. शपथ घेतलेलं पोरग, आणि दुकानं लागल्यानंतर पलटलं. आईला म्हणते आई मला ती गुडदाणी खायची, आई मला भेळ खायची. राजा पैसे नाहीत. आई मला ते भजे खायचे. अरे नाहीत पैसे. आई मला खेळण्यातली गाडी घे ना. अरे नाहीत पैसे. आई मला ना ती भिंगरी घ्यायची बघ. नाहीत पैसे. बारकं बाळ ते हट्टच करणार ना. आई मला पाळण्यात बसव. आता त्याला 200 रुपये तिकीट आहे आकाशी पाळण्याला, कुठून बसवू तुला. आई नाही की मला तिथं. त्याला आईचा रागच आला. आई त्या माझ्या मित्राची आई बघ किती श्रीमंत आहे, त्याचे सगळे लाड पूर्ण करते, त्याच्याकरता पैसे देते, त्याच्याकरता टिफिन देते, आणि तुम्हाला शिळी भाकरी देते होय ग, पिठाचं पाणी करून पाजते मला. आई म्हणली तुला काय माहित आहे राजा, अरे टोपल्यामध्ये 4 भाकऱ्या असल्या आणि जेवायला 5 माणसं असले तर उपाशी राहणारी आई असते. रात्रीचं शिळं कालवण शिळं भाजी खाणारी आई असते. तुला कसं सांगू राजा, पैसे नाहीत माझ्याकडे. त्याला आईचा राग आला. आईच्या हाताला धक्का दिला, खांदे कमरेवरनं उडी मारली. आई पाहिजे दर पण रडू नको, त्यानं फेकूनच दिली. आई पाहिजे. जोपर्यंत आई होती ना तोपर्यंत सगळं पाहिजे होतं. आपली आई आहे, माझी आई घरी आहे, तुमची माय घरी आहे, आपल्या आईकडे लक्ष नाही. लोकाला आई सांगतो आपण. आपली आई आजारी पडते, 4-4 दिवस आपली वाट पाहते, कधी येईल पोरगा घरी. आजारी पडले तर आम्हाला सांगत नाही. पोराला कीर्तन राहतात, रोज फिरायचंय त्याला कुठं सांगावं. 10 दिवसाच्या गोळ्या डॉक्टरनं दिल्या तर 5च दिवसाच्या गोळ्या खाते आमची माय. डोळे लावून पाहते पोरग कधी घरी येईल, कुठल्या गाडीवर ॲक्सिडेंटसाठी नाव लिहिलं असेल. आल्यानंतर पहिल्यांदा विचारते जेवलाय का. बायको कितीही सुंदर असू देत, तिने कितीही चांगली साडी घालू देत, तिच्या पदराला तोंड पुसायला गेलो ना आपण तर बायको म्हणते पदर खराब होईल. आईच्या पदराला कधीतरी तोंड पुसून बघा,
आई म्हणते पदर खराब आहे राजा, तुझा सुंदर चेहरा खराब होईल. कधीतरी किलोभर सफरचंद घेऊन जा आईला. अर्धी फोड खाते आणि उरलेलं नातवाला देते आणि गावभर सांगते माझ्या पोरानं 2 किलो सफरचंद आणले. माहेरात जाता रिकाम्या हातानं जाऊ नका, वर्षात नाही एखादी पांढरी दशी 200चं लुगडं न्या. गावभर सांगते माझी तायडे आली होती 2000ची साडी घेऊन दिली. रिकाम्या हातानं जा माहेरात. माघारी येताना पिशवीमध्ये ओझं येतं. कांदे बटाटे लसूण येसाराची चटणी काय द्यायची गोष्ट आहे ताई? तुमच्याकडे काही मिळत नाही, तुम्हाला काय येत नाही. आईच्या हाताला जी चव आहे ना, जगातल्या कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये ते भेटत नाही. आईच्या मांडीवर जे प्रेम आहे, किती पैसे देऊन घेतलेल्या गादीवर ते सुख नाही. आईच्या झोपडीत जे स्वातंत्र्य आहे पुरीनो, ते स्वातंत्र्य श्रीमंताच्या महालात नाही. लोणच्याची भरणी काही तुमच्याकडे मिळत नाही. उन्हाळा सुरू झाल्यापासून म्हणते माझ्या दिदीला भरणी द्यायची, माझ्या दिदी करता लोणचं ठेवायचंय. जा माहेरात, चुरगळलेली 100ची नोट तुमच्या हातावर टेकवल. तुला तर माहिती ना माझ्या हातात काय नाही, आता धर. अगाय राहू दे की तुलाच लागतात, धर ग, तुला होतील खर्चायला. तो रिकाम्या हातानं लावू नये लेकीला. तू आता पाहुणे आहे, तुम्ही माहेरला जाता, पहाटे लवकर उठते, चुलीला जाळ घालते. तुम्ही म्हणता आई अगं दूर जातो तुझ्या डोळ्यामध्ये, मी घालते जाळ चुलीला आणि इकडं फुकारी. राहू दे, तुला त्रास होतो. आई लग्नाच्या आधी तर मीच करत होते की हे सगळं. माय मरू द्या, परत माहेरात लाड होत नाही. माझ्या आईलाच मी विचारलं होतं का जात नाही माहेरी. ती म्हणली तुझा आजोबा आजी गेल्यापासून जाऊ वाटत नाही. आई असते तोपर्यंत नसतं तिचं भान, आणि निघून गेल्यानंतर धावायलाही कमी पडतं रान. महाराज आपल्या आईनं कधी 40-50 हजार रुपये या हाताने मोजले नाही तो, पण 200 रुपयाचं फाटकं लुगडं नेसून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे आपल्या आईनं आपल्याला सांगितले. भोपाळी भैरवी कशासोबत खातात हे तिला ठाऊकही नाही, पण तिनं गायलेल्या अंगाईमध्ये आपल्याला झोपवायची ताकद होती. ती जगात परत कुठं ऐकायला मिळाली नाही. तुकोबरायांचा एक अभंग आईचा पाठ नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, तिला माहित नाही, पण पोरा लोकाच्या घामाचं आणि लबाडीचं आपल्या घरात नाही आलं पाहिजे हे आईनं आपल्याला शिकवले. कधीतरी तिच्या पायाला पडलेल्या ठेचा आणि पडलेल्या भेगा आहेत पहा, तुम्हाला यशाचा मार्ग दिसेल. ज्याला माय कळाली ना त्याला रखमाई कळाली, ज्याला आई कळाली त्याला रुखमाई कळाली. लेकरू आईला शोधतंय, आई कुठं आहे, आई कुठं आहे, आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे. अरे सगळं आहे की आता, चल 100 रुपये देतो, पाळण्यात बसवतो, काही नाही पाहिजे, आता आई पाहिजे. भाऊ जेव्हा आई असते ना तेव्हा धन दौलत पैसा अडका सोनं नाणं सगळं पाहिजे असतं. आज आई नाही, आता आई पाहिजे असते. आता काही नको, आता आई पाहिजे. देव सगळं देतो, आई देत नाही भाऊ. एका कवीनं खूप सुंदर ओळी लिहिल्यात. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ग. कधीतरी आई सोबत एक सेल्फी काढा, इन्स्टाला स्टोरीला टाका, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, डीपीला फोटो ठेवा. अरे गेल्यावर सगळेच फोटोच्या पाया पडतील. जिवंत आहे तोवर तिला नाव माकू घाला. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ग. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. ओ बालवयी मी खेळ खेळता असताना मी ताना, अमृता परी पाजेला गोड गोड तू पाना. गोड पाना ओ बालवयी मी खेळ खेळता आई ग. बालवयी मी खेळ खेळता असताना मी ताना, अमृता परी पाझिला गोड गोड तो पाना. तुझ्या या उपकाराचे आई ग हो, तुझ्या या उपकाराचे
कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही हाडाचे ग रान करोनी रक्ताचे केले पाणी तुझ्यासारखे कष्ट गाय नाही केले कोणी हाडाचे गरान करोनी आई ग हो हाडाचे गरान करोनी रक्ताचे केले पाणी तुझ्यासारखे कष्ट नाही केले कोणी तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला नाही तुझे उपकार फिटणार नाही आई ग कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई तुझले करू येडग को करू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू या दुनियेची रीतच न्यारी आजचा मैत्र उद्याचा वैरी मतलब सरता लाथा मारी पाय कुणाचे धरो आई ग पाय कुणाचे धरू नांदाया जाती लेक माय बघती टेकाकड गेला काळजाचा घड डोंगराचाड नांदाया जाती लेक माय बघती चोरावानी ग बघती चोरा तुका मन संत तुका मन संत तुका मन संत तुका मन तुम्ही बहु कृपावंत तुम्ही बहु कृपावंत रखुमाई टाळी वाजवा विठोबार कुमाई विठोबार खुमाई विठोबार कुमार विठोबार खुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 करविली तैसी केली कटकट वाकले का नीट देव जाणे साळुंके मंजुळ बोलत सेवानी कविता धनी वेगळ्याच्या असे थांबा आता 2 मिनिटं चांगलं वागा चांगलं राहा या इकडे राहा उभा इतरांशी प्रेमानं बोला आईंच्या पवित्र स्मृतीला अभिवादनासाठी आज आपण एकत्र आलो आमच्या आदित्य दादाची खूप इच्छा होती की आई सांगावी आणि कल्पेश दादाची पण इच्छा होती ना
हरिभक्तपरायण कल्पेश महाराज साळे, त्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. तशी आमची पहिलीच भेट आहे, पण ते रोज इन्स्टाला आजची पत्रिका ठेवायची स्टोरीला. मला म्हणायचे काय स्टोरीला ठेवा, मेन्शन केली बाबा तुम्हाला. अहो म्हणलं 6 महिन्यापासून एकाच पत्रिकेची जाहिरात चालली. आणि आपण सर्वजण गोड आहात. रात्री मी अक्कलकोटला होतो स्वामींच्या दरबारात. यायला मला 10 तास गेले. आज परत मी तुळजापूरला आहे आई जगदंबेच्या दरबारात. मला इथून परत जायचं आहे. एवढ्याला आमचा प्रवास आहे. खूप रनिंग झालं. आमच्या मामाने रात्रभर गाडी चालवली. आज ते झोपणार होते, पण हे एवढे रती महारथी ते मंत्रमुग्ध झाले. त्यामुळे तुमच्या सगळ्याचं कौतुक आहे. 2 संकल्प फक्त सांगतो. बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत. ते म्हणतात आम्ही काशीला जाऊन आलो. त्यांना माझा फुकटचा सल्ला आहे, नीट काशी करा पण श्राद्धाचं खाऊन जा. काय आम्हाला चालत नाही, आम्हाला चालत नाही. अरे बाबा, दुखवटा काढायचा दिवस आहे. एवढा मोठा खर्च केला आहे ढिकले परिवारानं, आणि तुम्ही म्हणायचं नाही आम्हाला चालत नाही. हितलं चालत नाही, ढाब्यातलं बरं चालतं. शेमड्या बाया, नेपाळचा आचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या ते बरं खाता, आणि हितलं आम्हाला चालत नाही. आज तर उलट काय आमरस आणि पुरणपोळे. त्यामुळं आज प्रसाद घेऊन जायचं आहे तुम्ही. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. कोणी डावलायचं नाही. आज ढिकले परिवाराची भेट घ्यायची, वेळ द्यायचा कुटुंबाला. आणि दुसरी एक सूचना म्हाताऱ्या माणसांकरता, 60 वर्षाच्या वय झालेल्या लोकांनी कृपया गाडीवरचा प्रवास टाळा. काय झाले, तरण्याचं झाले कोळसन, म्हाताऱ्याला आलंय बाळसं. खुशाल म्हातारं गाडीवर बसते, म्हाताऱ्याला म्हणते गाडीवर बस. म्हातारी म्हणते नगं तुमचा हांडील लटलट कापतो. बसते का दुसरे आणू? गाडी कुठंतरी धडपडतंय पडतंय लागते, आणि पोरांना काम लागते. मरायच्या आधी तेवढे 7 बारे क्लिअर करा हा संदेश देतो. आपल्यामुळं कुणाचं भांडवण होऊ नये, कुणाचं लबाडीचं धन, कुणाचा तळतळाट आपल्या पाठीमागं असू नये. शुद्ध वागा, अंतकरण स्वच्छ ठेवा हा संदेश देऊन पुनश्च एकदा आमचे मच्छिंद्र भाऊ, कुसुमताई, भारतीताई, त्याचबरोबर आदरणीय वनिताताई, वंदनाताई आणि सगळाच त्यांचा परिवार, या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभावं अशा शुभेच्छा देतो. आणि धोंडीराम दादांनाही तुम्ही चांगलं सांभाळल्यात, काय ते मात्र शंका नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी इच्छा व्यक्त करून कधी नातेपुते गावाला आला. नातेपुते माहिती आहे का? मोठ्या महादेवाला आमचं गाव आहे. कधी आला महादेवाला तर या. नातेपुते माहिती आहे का? हां, गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते आमच्याकडचे. तेव्हा कोणी कोणाला गोत्यात आणू नका. मुक्कामाला मग भिका बाबा यंदा आमच्या घरी आहेत, आणि आमच्या दारात यम येत नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त या. सेवा सर्वांच्या पायावरती अर्पण करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकोडे भूतरे क्षमा अपराध महाराज विचारिला अधिकार म्यापुरा. क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वर राखा पाया क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम. सर्वांनी शांत बसा कृपया. आज या ठिकाणी कैलासवासी सिंधुताई ढिकले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सागर महाराज बोराटे यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन केलं. खरं म्हणजे मी असं म्हणेल महाराज की आम्ही समुद्राकडून आज खूप काही शिकलो. आज महाराजांनी अतिशय सुंदर कीर्तन केलं. महाराजांचे मी ढिकले परिवाराच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे भूषण गायक माननीय हजारे महाराज, हरिभक्तपरायण हजारे महाराज, त्याप्रमाणे बोराडे महाराज, आमच्या नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण मृदुंग सम्राट दिनेश महाराज मोजाड, त्याचप्रमाणे बासरीवादक हरिभक्तपरायण सानप महाराज, त्याचप्रमाणे ओढ्याचे छऊ तात्या शंकर नाना, या ठिकाणी ही छोटी मुलं, या सर्वांचं मी या ढिकले परिवाराच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा यांचाही आभार मानतो. या ठिकाणी अनेक गावचे भजनी मंडळ उपस्थित झाले, पाहुणे मंडळी उपस्थित झाले. सर्वांचं या ढिकले परिवाराच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये असे या ढिकले परिवाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो. हां, यानंतर श्रद्धांजली तात्या मानते. सर्वांना विनंती आहे, विशेषतः एक मुलगा 5 मुली, यांना माझी नम्र विनंती. स्वर्गापेक्षा आई गेली, पण पृथ्वीपेक्षा आई गेली, स्वर्गापेक्षा उंच वडील आहे. त्यांची अगदी मनापासून सेवा केली तरच आपल्या आईला अमरात्म्याला शांती लाभेल. यांनी ती करा.